साहेब दस्तावेज एवढे आहेत, अजून 3 कपाटं भरेला, 3 कपाटं. कागद चापलता जाऊन राहिलं. एवढे कागद आहेत या घरामध्ये, एवढ्या खरेद्या आणि हे आणि ते. मी तर म्हणतो पूर्ण गव्हर्नमेंटचं ऑफिस काही इथं आणून भरून ठेवलं का काय माहिती आहे या घरकुलाल्या साहेबाला. बापा पुरा पोहोचेला आहे हा आता. पुरी म्हणजे जिंदगीची कमाई करून ठेवलाय कडे ना. म्हणजे 2 4 5 पिढ्या बसूनच खाणे एवढं कमवून ठेवलं आहे. लय दाबलं या ना गरीबाचे मुलगे मोडले. आता पाहू याचा काय तर बजेट. आता तुम्ही बंद कागद आणा आधीचा माझं, मी चेक करतो तदलो. चल अरे साहेब लयच पोहोचेल आहे. अजून खाली पेव बी आहे, गडाऱ्या खाली काढेल. त्याच्यामध्ये बी दस्तावेज आहेत त्याचे. फक्त पैसा नाही सापडून राहिला. नोटा कुठे आहेत काय आहेत तर सोनं नाणं हे नाही सापडून राहिलं. हे कागद सापडून राहिले. खरेदी खोत एवढी प्रॉपर्टी घेऊन ठेवली आणि दाबून. ओके ते पैसे वगैरे बी सापडतील ना, सोनं नाणं सापडतील. थांबा शांतता ठेवा. धीरे एक आता दरवाजा उघडीत. नाही तर मग आता त्याची कसं पत्नी तो मुलगा त्याचा, त्यांना विचारून आपण काय खरं खोटं काय तर. बाबा साहेब ते नाही सांग. ते तर खालीवर पाहतात. ते तर काहीतरी चॅनमॅन करून आले, बुलबुल करून आले. तो माहिलं का तिकडे. ते तर काहीतरी शाळा चालू आहे. ते तर नाही आपल्याला सांगणारच नाही ते. साहेब या साहेबाचे पोरकबीन बायको बी लस पोहोचेल दिसतात मला. ते काहीतरी फिल्डिंग लावूनच राहिली. आतल्या गाठीचे आहेत ते सांगणारच नाहीत आपल्याला काय शाळा काय नाही. तर आपल्यालाच पाहिलं की तुम्ही टीम बोलवून घ्या. पुरी टीम बोलवा आधी. असू द्या ना पोहोचेल. आपण त्याच्यापेक्षा पोहोचेल ना. किंवा आपण शिकून सवरून येला ना. एवढा थोडी थांबा तुम्ही टेन्शन नाही घेऊ. हे बंद बाहेर आणलं तुम्ही बरोबर सांगा लागते त्याला की काय आहे काय नाही कसं काय शाळा. हा साहेब पण कसं त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं बरं दोघांवर बी. ते बेकारात ते नितीन बत्ती लावून आपत्ती पेटून दिल्यावर काय घराला लागली आग आफत. असं नाही व्हायला पाहिजे साहेब. लावू द्या ना आग लावू द्या ना. काय फरक पडते आपल्याला. काहीच फरक पडत नाही ना आपल्याला. लावू द्या त्यांना करू द्या. जे काही करायचं ते करू द्या. फक्त आपलंच कसं सर्च करणं सोडू नका. शोध करा. सर्व इथं वस्तू घेऊन या. हो साहेब सर्व आणतो आम्ही इथं आणतो साहेब. मी चल ना त्या साहेबाकडे. चल बघू आपण काय म्हणतात. चल मम्मी. हो ना बेटा चल. सर हे काय करून राहिले तुम्ही. आमची वडलोपार्गीची हे प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही हे काय लावलं अन्न इकडे. पूर्ण घर आमचं इकडचे तिकडे केलं तुम्ही. खरंच ना सर, माझ्या आजोबाने कमवलेली प्रॉपर्टी आहे. आमचे म्हणजे पिढ्या जाते कागदपत्र आहे. तुम्ही सर्व म्हणजे इकडे तिकडे आणून राहिले. एक जर कागद फाटला तर आम्ही रस्त्यावर येऊ ना. साहेब असं करू नका तुम्ही. अरे ओढलो फारगी आहे काय बापा. त्या बापानं अक्काच भ्रष्टाचार केला ना रे. आणि इकडे पोते भरून ठेवले कागदायचे लुच्च्या. ते आम्हाला सांगू नका तुम्ही कसली आहे काय आहे तर ओढलो फारगी कोणती आहे तर ते आम्ही आमचं पाहू ना. त्या खरेदीवरून समजते ना कधी घेतलेली आहे कधी नाही. तर आम्ही एवढे थोडी येडे आहो. येड्यात काढायला बघताय का तुम्ही आम्हाला. चला निघाडू चला कोण आहे ना चला आतमध्ये. हो साहेब हे तुम्ही असं करू नका ना बापा. इकडचे तिकडे सगळं लागलं तुम्हाला वाटलं असतं आम्ही कसं देतो ना काही ऍडजस्टमेंट. साहेब ऍडजस्टमेंटवर काम आलं. किती देऊ शकता तुम्ही. तुम्हाला किती हवेत. हे तोंडातून शब्द काढा. तेवढा आकडा आम्ही द्यायला तयार आहोत तुम्हाला. फक्त कसं आमचं घर इचकू नका तुम्ही. आमच्या घरातले हे कागदपत्र इकडे तिकडे फेकू नका. एवढं म्हणणं आहे फक्त आम्हाला. फक्त तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं मागायला. बापा रे जेवढे पैसे पाहिजे तेवढे द्यायला तयार आहे तुम्ही. एवढे आहेत तुमच्याकडे. तर तुम्ही मागून तर बघा. आम्ही नाही म्हणत ना. आम्हाला तुमच्या पैशांची अपेक्षा नाही आहे. हे आम्हाला जे काही रेट टाकायचे आहे ते आम्ही टाकणार आहे. सर्व घर तुमचं शोधणार आहे कुठं काय नाही. तर आम्ही कायद्यानं काम करणार आहे. भ्रष्टाचार करणारी माणसं नाही तुमच्यासारखी. तुमच्या मिस्टरांनी एवढा भ्रष्टाचार केलेला आहे. पूर्ण गावाचे गाव गेलेले आहेत. गरिबाचं हाय लागलेली आहे तुमच्या मिस्टरांना आता सध्या. तर कसं आम्हाला भ्रष्टाचार देण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही भ्रष्टाचारी माणसं नाही. लालच वगैरे देऊन आम्हाला काहीच फायदा पण. आम्ही सर्व इमानदार लोक. अर्धी खाऊ पण सुखाने राहू. तुमच्या सारखे नाही. पोत्यानं पैसा कमवा आणि दवाखान्यात गमवा. आमचं काम तसं नाही आहे. जे काही रेट चालू आहे ते चालू द्या. चला वाटलं कोणी गाडो चला. लोक माहिलं का आले लोक खायला चला. मी चल इथून आता चल. अरे बेटा काही खरं दिसून नाही राहिलं आता. काही खरं नाही ना. यांनी जर सर्व इकडच्या तिकडे केलं नाही कागद तर बस तशीच तर आपली पोल खुललेली आहे. आता काहीच नाही राहिलं. इथं टीम आलेली आहे. आता टीमच्या हवाले हे करून देऊन आता सरपंचाला पकडू. चला साहेब चला सरपंचाला पाहू आता. हा चला. घंटन काही घरकुलाच पाहणं बा. आमच्याकडे गरीबाकडे लक्ष देऊ बा. त्या देवलाले बुड्याला दिलं या झुंबरला दिलं घरकुल तर न मला इथे राहिलं का. मला देणं पाहिजे आपल्याला भेटत वेळ येत असेल तर. रे घंटन या बुड्याकडे पाय गळा. या बुड्याला जे रे घरकुल झोपडीतच रंग राहिला एखादा. लावलं काहीतरी लाईन ला.
थांबा थांबा, शांतता ठेवा तुम्ही, गडबड करू नका. सारे लेत देणार आहो मी घरकुल. थांबा ना, एका एका नंबर लावतो ना. आता त्यात तुम्हाला 3 जणांना भेटला, आता अजून आता 3-4 जणांना नंबर लावतो. धीरे धीरे होईन बा, एका दिवशी नाही होत कोणती गोष्ट. आपला नंबर लावतो गड्या पहिले. लय दिवसाची हिचकी घेऊन राहिलो बा. आल्या सरपंचाला कागदार कागद 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 देऊ देऊ थंडागार झालो. 100 रुपये बॉन्ड मी किती दिलीस त्याला स्टॅम्प. पण काचं काही बा, दरवर्षी कागद घेते घरकुल आपलं कॅन्सल होते. असं काम आहे गड्या. आपलं पाहिजे बा, गरीबाचं कोणी वाली नाही गड्या. तू दाता झाला बा गरीबाचा, पाहिजे आमच्याकडे लक्ष देतो. अरे भाऊ, काही टेन्शन घेऊ नका ना. साऱ्याच गरीबाचं भलं करणार आहो ना मी. बंदेले घरकुल देणार आहो ना. थांबा तुम्ही, शांतता ठेवा बा. कसं थोडंसं कसं. अरे भाऊ, भेटते तुम्हाला घरकुल, टेन्शन घेऊ नका तुम्ही. आता गंठून म्हटल्यावर भेटी नाही तर काय तर बा. काय वांधा नाही न देतो घरकुल. अरे गंठन, अरे त्या साहेबाला पकडलं म्हणतात पोलीसवाले ना. सांगा, जागून आणला म्हणतात. अरे साहेबाचा काय विषय काढून आला. साहेब तर पकडला गेला ना. आता आपल्या गावातले काढून आरू. या सरपंचाला नाही आता. थांब ना तू जरासा. या सरपंचाले धट्टे आहेत ना आपल्या गावातल्या लुच्च्याले. साधा 20 वर्ष झाले सत्ता भोगून राहिला गावामध्ये, पण साऱ्या गावाचा भ्रष्टाचार केला त्यानं लुच्च्यानं. थांब, त्या बंद निघणारा जाळ्याचं. बाबा गंठून आपल्या गावातला तो सरपंचही का रे बाबा, सरपंचही का? नाही तर काय, तर सरपंचा काय लाडा का? त्याने भ्रष्टाचार करेला आहे ना. कुठून आला त्या घरी ट्रॅक्टर घर दार, कुठून आला? 2 एकर जमीन होती, आता 50 एकर जमीन गेली त्यानं. या ग्रामपंचायत भरोसा, कोणाला घरकुल देतो 10,000. साहेबाला 4-5 हजार आणि 4-5 हजार यायचे. असं अशी लाईन होती ना याची बिल्डिंग. म्हणून ते याचा पैसा आला, भ्रष्टाचारा पैसा आहे ना याच्याजवळ. हो गड्या, गंठ्या बरोबर आहे तुझ्या. त्या सरपंचानं ग्रामपंचायतच्या भरोशाला जमवलं एवढं मोठं ट्रॅक्टर मॅक्टर. नाल्या आहे तर खाय, संडास आहे तर खाय, रोड आहे तर खाय, गिट्टी आहे तर खाय, सिमेंट आहे तर खाय. लहान लेकरा गुळ खाल्ला त्यानं सायच्यानं. लय हरामी आहे तू. साडी तांदूळ पुरली नाही त्या सरपंच आली. लय लुच्चा आहे तो. बरं जाईन अंदर सायचा तो. हो, अंदर तर जाणारा जाणते, टेन्शन घेऊच नका तुम्ही. अंदर पुरा घालतो मी त्याने, बाहेर निघूच नाही देत ना. आता त्याच्या पुरे हात धुवून लागेला माग. कसं गरीबाला त्रास दिला त्यानं, पुरं फुटून निघणार आहे दादा. जाऊ दे, नाही तर आपल्या गावातला माणूस आहे काय का. जाऊ दे, आपल्या गावाची बदनामी होती गड्या झाली. नाही तर काय तू त्या सडेल सरपंचाची बाजू घेऊन राहिल्या का? आज लोक त्यानं घरकुल नाही दिलं ना, हिंबटल्या तोंडाच्या झेंबऱ्या तुले. मी होतो म्हणून घरकुल भेटलो तुले लुच्च्या, आणि त्याची बाजू घेऊन राहिला सरपंचाची. त्या लुच्च्याला जाऊ दे जेलामध्ये सरपंच आले. असे लोक नसले चाले भ्रष्टाचारी गावामध्ये. या भ्रष्टाचारामुळे गाव बदनाम होते. ज्याला दिला काची बदनामी होते गावाची. या झुमऱ्या म्हटलं ऐकू नको. याचं पोट भरेल शाळेच्याचं. हा तबले वाजवते झुमऱ्या आणि चाटी वाजवते पुरा. दोन्ही पार्ट्या चालवते. तुली चालवते हानते, पण त्या सरपंचाली तिकडे हानते. असा हा 2 तोंड्या साप आहे. तुला माहिती नाही झुमरे बी. नाही बुडे, जाऊ द्या, गरीब आहे तो बी. जाऊ द्या, वाजू द्या, चौंडकही वाजू द्या आणि चाटी वाजू द्या. काही करायला लागत आपल्याला. आपलं काम जे आहे इमानदारीचं ते करा माणसानं. आपल्याला सरपंचाला जेलात घालणार, त्याला घालणार आपल्याला. घाल सायच्या जेलात घाल. त्यात तो त्याच लायकीचा आहे. किराणा दुकान मोठं बाबा जलवा करून राहिला ना तो. त्यानं कोणती ते फटफुटून फुंफुंग गाडी चालणारी फटफट असा आवाज मारते ती गाडी. घेतली त्यानं बुलेट. ते गाडी बी येते अजून. 2-2.5 लाखाची गाडी कुठून घेतली यानं. त्यानं ग्रामपंचायत लुटली म्हणून बुलेट गाडी आहे ते अजून. 2.5-3 लाखाची गाडी कोण आली तर त्याच्या पोरीशा आली ना. त्याचं काय होतं, नंगबाईचं बोखारा तंग होता सरपंच. आता तुम्ही बोलून राहिले अल्लो काय झपेल होते काय? सारं माहीत असल्यावर अल्लो आवाज उठायला पाहिजे माणसानं. पण गावातले लोक असे आहेत, पुरे मुंगी वेळले असतात लोकांना. आता घंट्या पुढे घुसला तर सारा गाव होऊन राहिलं. सरपंचानं असं केलं तसं केलं. अदलं गोड होता सरपंचाला चांगला गावाला चांगला विकास करू. आता बोनसा विकास. सारे टरलेंड्या का टाकता लोक तुम्ही गावातले लोक. तसं नव्हतं ना. काही सांगू नका कसं नव्हतं. चला मी जातो बा. तुमच्याशी बोलायला पुरलं की बोलतच बसते माणूस. काम आहेत बा म्हणजे. जाऊ तिकडे काय बा लोक असतील तसं. आपण पुढे गेलो तर सारा गाव हे म्हणून राहिला. अदलो गावाचं तोंडाला कुलूप लायला होतं. शेल होती जशी गायची तोंड. जाऊ दे, आपलं कसं सामाजिक काम आहे आपल्याला ते करणं आहे. लोकांना घरकुल देणे, संडास देणे, कोणाचं काही आपल्याला पूर्ण करणं आहे आपल्याला. सरपंच आता या घरकुलाच कसं रे बा. आमचे पैसे गेलेले कारण घरकुलही गेलं बा. अरे काय तुम्ही घरकुल करून राहिले. घरकुल इसरा, आता घरकुल नाही भेटत. तो साहेबच पकडल्यावर काय घरकुल भेटणारा, कुठून भेटणारा, कोण देणारा आता आपल्याला. तो साहेब जेलात आहे, कोणतं घरकुल देऊ तुम्हाला. पण सरपंच पैसे गेले ना आमचे. 25-30 हजार खर्च झाला ना. 25-30 नाही 50,000 खर्च होऊ द्या.
पण आता काहीच होत नाही. आता साहेब अंधर आहे ना. आता माई बारी 100% आहे. तो तटीसा कबल्ला साहेब की बस मा ढुंगणार रपक्यात मले पडेल आहे. पण तुम्हाला त्या सडेल घरकुलाचं पडेल आहे. मी 1,10,000 भेटतील नाही त्याच्यात टोले मले. पण सो गरम हो नका बुढे बा. तो विषय बंद करा बरं घरकुलाचा. तुमचं चालूच आहे घरकुल. आता याच्यातून सुटका कशी होईल हा विचार करा. तो साहेब जर तरी कबलला की नाही आपण चारी जेलात जातो. हा गाव चालू नाही ना आपल्याला. असा विचार करा आणि डोकं थंड ठेवा ना. घरकुल भेटीनच नाही या वर्षी नाही पुढच्या वर्षी भेटीन झाला. हा विषय तर बंद करतो. पण गड्या सरपंच एखाद्या गरीबाया मस्त की मारता घरकुल एखादं. हा झालंही माझं नसतं झालं ना. आपलंही सारखं झालं असतं त्यातही सारखं झालं असतं. पण तू कसा अख्खं खायलाच पाहिजे. हा सारं घरच भरलो पाहिजे असं तुझं काम आहे. या मलेच म्हणा तुम्ही. अरे तुम्ही मला सुसू देत नाही ना. काय करते गरीबाई घरकुल देऊन काय फायदा. ते सायाच्या कामाला नाही यायची. असं नाही होतीन तसं नाही होशील असं करताना तुम्ही मला सुसू नाही देत ना. घेरू मारता. आणि आता अंगलट आलं की सरपंच तुला काय एखाद्या गरीबाला द्यायला घरकुल घे दाबून तूच सरपंचच चुकीचा. अरे बा सरपंच तसं नाही ना. पण ते कसं तुले समजायला पाहिजे त्या गोष्टी. असा विषय होता ना. आता आम्ही लय म्हणू आम्हाला पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे. हा पण तू हे करायला पाहिजे ना. मी काय म्हणतो तो घरकुला विषय बंदच करा. सध्या डोक्याला दुसरं टेन्शन आहे. ज्याला जायचे पायी येऊन राहील तरी तुमचा विषयावर येता घरकुलाच्याच. त्या गंठ्यानं आपल्याला पुरा कुठचंच ठेल नाही ना. पुरा आपल्या मागे फुदा लायला आहे ना. जर त्याच्यावर विचार करा ना. काय सायच्याला गंठ्याला किडनॅप करता काय. हा नेता का कुठे एखाद्या पाळात देऊ सोडून सायच्याला तडसा बांधून ठेवून येतात. असं करता का सांगा. नाही हे किडनॅप नाही झोडा लागते. खलास करून टाकू इरीत टाकून देऊ सायच्याले. असं करता काय. मला ह्या कुरापत्या कोण सांगते हो बापा. काय जेलात जाता काय मग डबो. पोलीसवाले जे कुत्रे माहित नाही तुम्हाला खतरनाक असतात. गुन्हेगार कुठूनही आणतात पकडून. आणि आता तर आपल्या मागे पुरी लागेल ते हात धुवून. तो एक तर साहेब अंधरा जेलात घरकुलवाला. काय बा विचार करत द्या थंड डोक्यानं. आता त्या गंठ्याला हात लावणं म्हणजे गुन्हा आहे. म्हणजे भाऊ त्या गंठ्याला काही झालं की नाही बस आपलंच नाव येणार आहे. काय केलं तर येईनच केलं. यायचं घरकुलाचं असं झालं तर बस आपल्या जीवाला फाशी आहे. त्यापेक्षा त्या गंठ्या विचार करू नका. आता पुढचं पाहता याच्यातून सुटका कशी होईल. तर वकिलाला भेटता काय सरपंच. हो नामदेवराव वकिलाला भेटून घेऊन आहो. चला आपण बंदे वकिलाला भेटू. हा गड्या वकील पाहून ठेवू. असं कधी ना आपल्या भोवती काय सांगता येत नाही. बा नसताची आफत आहे. हे सडेल घरकुलासाठी आफत आली. हे देणं झालं हे. हा बा मस्त घर बांधलेलं होतं माया फालतू या घरकुलाला लागलेले का. हे बिरोड लागलं मागं. आता वकिलाला भेटा हे करा आणि ते करा. आपत नाही पुरी आपत यायला तुमच्यावर. थांबा ज्याला द्या लागते तुम्हाला. आलो आम्ही आता. बाप्पा हे तोटी येऊन पोचले रे बापा. आता माय काही खरं नाही बापा. मला ज्याला जर जा लागते आले हे उभा राहण्याचे साहेब कबलला अट्टप होती तर. हो ज्याला पादला साहेब त्यानं मला सांगितलं. घेऊ नका सरपंच टेन्शन घेऊ नका. आहे ना आम्ही तुमच्या मागं. आता एकामेकाचे चेहरे पाहून घ्या. चला तुमची वर आता गावातून चला. भ्रष्टाचार करतात ते घरकुलासाठी पैसे देतात. तुमचं सर्व भारूड सांगितलं त्या साहेबांना घरकुलाच्या. काय केलं तुम्ही ना तर. तो पुरा वकलासाठी जेलमध्ये सर्व सांगितलं साहेबांना. किती भ्रष्टाचार केला काय केला सरपंचाने. त्याची काय मिली भगत होती. नाही ना साहेब तसं काहीच नाही बा. आम्ही गरीब मी गरीब माणूस. मी काहीच नाही करेल ना. आपण मी रुपया कोणाला दिल नाही. भ्रष्टाचार हा विषय नाही ना बा. ते जाऊन आपण आता पाहुणे जेलमध्ये जाऊन भ्रष्टाचार केला की नाही केला. चला उठा चला. हा सरके चला या उठा लवकर चला. अरे बा उठा रे उघडं. अटीच पादतीने आपल्याला. हा बा चला सरपंच बेकार झालं का. आता जेलमध्ये जा लागते. चला लवकर. हो साहेब येतो. त्यांना आफत आली सायाची. हे जर रुपया खाल्ला नाही मी घरकुलातला. पण माग मला ज्याला जा लागून आलं. हे सरपंच परपंच पद फालतू घेतलं आफत आहे. जेवलाल मस्त जमलं गड्या. आता आपल्याला घरकुल भेटले वावलेले. आता मस्त घर बांधतो गड्या. सलाब मलाब टाकतो चांगलं. कलर मलर हा ओके म्हणजे काम. काचही लावतो घराले आता. खिडक्या मस्त सागवानी दरवाजे लावतो घराले आता. बा गोडे वा तुमच्या बरोबर माही जमलं वा. पण कसं गंठनची कुरूप वा त्यानं केलं वा जे काय आहे. त्याच्यामुळेच आपल्याला घरकुल भेटलो. नाही आपल्याला काही सिमेंटच्या घरात राहायला भेटत नव्हतं बाबा. तो होता म्हणून झालं. अरे बाबा त्या गंठ्याची स्तुती करा तेवढं कमी आहे रे बापा. तो पोरगा लयच खरंच चांगला आहे बापा. देव आहे देव.
तुला सांगतो माझं घरकुल होऊ दे त्याला आहे की नाही कपडे मोपडे शेला टोपी नारळ सारं देतो बा त्याले त्याच्यामुळे घरकुल झालं ना. पण मी नावच माझ्या घराला नाव बी देतो गंठन कुमार घर. हो बोले पहा मी बी करीन बा त्याला कपडे घर झालं की. अरे गड्या इटीची लाईन ना लागेल ना आता आपल्याला इट आणा लागेल ना. झाडे का माने गाल बोंब पजा तर जाऊ बा पाहू आता इटा कशा काय आहेत तर का रे झाडे का माने गाऊन विटा आणशील तर मग गिट्टीचं कसं सिमेंटचं लोहा. अरे बुडबा खामगावची गिट्टी आणि आपल्या आसलगावचं लोखंड लवा लोखंड आणि सिमेंट आसलगावात भेटते ना आपल्या गड्या स्वस्तात भेटते म्हणतात आसलगावनं घेऊ झाला आपण. हा 8च्या जोया मग हे वाहतूक खर्च लागत नाही. रेती तर आपल्या पूर्णाचीच आहे टेन्शनचंच काम नाही का सारखंच आहे. चल आता चांगलं मोहील बांधून घेऊ आपला घर. हाव पण सरपंचाची पुरी गाण जाईल पण तुम्हाला सांगतो. पुरी आग होईल त्याची अंदरून खकाना. पण कसं आता छातीवर गोटा ठेवून त्याले आपल्याला घरकुल द्यायला लागले. हे त्याचा तो पुरा पोरपा फैला ना रे काय सांगीन तो आता. अशी आग चालत असेल त्याची की बस. पुढच्या बारी निवडून नाही देणार सरपंच. आता गंठनले सरपंच करू आपण. त्याच्याकडे सरपंच गंठन असणार रे. वारं पाणी कसं पलटतो का आता चाललं रे चाललं मागं पाहून राहिला भ्रष्टाचार करते तो सरपंच लुच्च्या. अरे भाऊ बोडू भाऊ सरपंचाला गच्चा मारून राहिली पोलीसवाली चालवलं बाईन. हा रे भाऊ पापाचा घडा भरला की असंच असते भाऊ. आता काही खरं नाही. हा काही सुटत नाही. दाबून भ्रष्टाचार केला नाही 20 वर्ष गाव खाल्लं ना. काही सोडलं नाही. 6 जण खायचं मारा बच्चा म्हणा. कंबळला जाता मारा कान कसा लठ्ठ झाला तो मास पान त्याच्या अंगावर गलगल झालं नाही खाऊ उद्या बुड्डे बा काही बोलू नका आपण चुपचाप राहा. काही घेणे देणे नाही आपल्याला. नेऊन राहिले पोलीस आले. मग आपल्याला काय करावं लागते रे. साहाय्याला बरं नेऊ दे साहाय्याले. साहेब मी ना काहीच नाही केलं ना. कशात काही नव्हतं ना मी. ते कशात काही नाही केलं ते सांगू नको ना. तर घरकुलाला साहेबांनी सारं सांगितलं आम्हाला काय केलं काय नाही तुला. तर काय साहेब कोण पकडलं बाबा आमच्या सरपंचाला कुकडे चालवलं सरपंच. यांना कुठे चालवलं. अरे यांना जेलमध्ये चालवलं तर जेलमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे तुमच्या गावामध्ये. सर्व गावातील जनतेला यांनी अंधारात ठेवलेला. पूर्ण ग्रामपंचायत खाल्ली यांनी. बाबा साहेब असं सांगू नका ना बाबा. रुपया खाल्ला नाही ना म्या. हे मा उरार बसतील ना इकडे. मा उरार गोटे आणता का राजा. हो साहेब कसं सांगा मग कसं सांगा. चला घ्या यांना. चला टाइमपास करू नका. जेलमध्ये नेणार टाकणार नंतर झोडणार ना पिशार काढणार याचा. येतो ना साहेब येतो ना. मी काय ढोरगी राव काय सर माणूस किती बोला बा. मग येतो काय करतो झालं एवढ्या पसला भ्रष्टाचार पसला काय. घरकुल नाही देत गरीब व्हायला घ्या दाबून. आता कसं आहे तर गेला सरपंच. आता तुमची नंबर आहे दोघा तिघायचा बी. तुम्ही कसं आहे तर आता बाबा देवला यायचा तर नंबर लागणारच आहे ना रे. हरामखोराचा तिघा चौघायचा बी. आता एक उचल ना लावला पोलीसवाले ना. पाहिजे काय तोंड फुटले दादा. कसं बुढे बा माझं लोड असली की नाही उंदरे बी हेपल्या मारून जातात. आता कसं त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. ते काय म्हणतात. चला आता पहिले वकिलाची लाईन लावू आपण. याच्या नांदी लागून या कुत्रे नांदी लागून हे कसं भुकणं काही बंद करतील नाही आणि आपल्याला काही साथ देतील नाही. आता आपल्यालाच पाहा लागेल. आता सरपंच अटकला उद्या आपण अटकणार. लक्षात ठेवा. पहिले वकील पाहा लागेल. आता चला पया चला किती खर्च व्यवसायाचा पाहून घेऊ आता. झाटमाशी चला लावली आता छातीली मातीन पाहून घेऊ आता काय तर. घे ना दाबून कसे पोहून राहिले तोंड लपू घ्या ना. असे झालं होणार ते भ्रष्टाचार करतात नाही. घरकुल नाही देत ना गरीबाची हाय लागली साया तुम्हाला. मरा आता जला चढा. बेजा पादूला रे काही पोलीस आले. दुखून राहिलं पुरं. अंग दुखून राहिलं सालं सुजलं पुरं. कसं काय करा. यायला सांगितलं तर नाही म्या खरं. मारू दे किती मारू दे. आता जीव गेला चालेल. मग सांगत तर नाही यायले. मारा लेखो किती मारा म्हणजे किती मारा ढोरासारखं मारा. पण सांगत नाही तोंडातून शब्दही निघणार नाही. असं केलं की तसं केलं. अरे बापा रे. आता सरपंच आणला बा याने पकडून. आपला राईट हँड होता ना रे बापा. आता हा काही बकला तर बा याला झोडला तर पिशार खायला याचा अंदर काही सांगितलं तर साहेबाले आफत जायला का. हे पोलीसवाले कबुलल्याशिवाय राहत नाहीत बा. सरपंच आणला भाऊ. सरपंचाचं फिरक लागेल अटी की बसलं का घोरं जायला का. त्या गया फाशीचाच फंद आहे भाऊ. आता सरपंच पादून आणला पाहिजे वाजून आणला. आता काय म्हणतं का माहिती. आता सरपंच म्हणा बा तोंडातून काही उगलू नको काही नाव सांगू नको. आल्यावर सांगा लागेल त्याला पद्धतशीर. आता हा साहेब काय येता बरोबर झोडत्या काय मी आणलंच आता त्याला. आला भाऊ मला सोबती आला सरपंच. आता आणला रे त्या सोबती आणला रे पकडून. हात होता ना भ्रष्टाचारात त्याबरोबर साहेब निकलतं ना. थांबा ना आता कसे कबलत नाही तर पाहतो.
लगा हात मागच लागला, हात धुवून रे बा. आता सोबती बापा, मला काय घेणं देणं याच्याशी, काही घेणं देणं नाही मला. सडेल घरकुला पाहिजे हटकलो बा मी जमायले फालतू रिकाम धंदे करेल पुरले नाही फोन करा आता गप्पा गोष्टी करा, थोडासा आराम करा, काही प्लॅनिंग करा, दोघं तिघे जण तुम्ही दोघे जण. हा तर येतोच मी, आलोच मी. हा येतोच मी, पिशार गाड्या जाऊन जा. काचं प्लॅनिंग काचं काय हो साहेब राजा, आम्ही काय काय प्लॅनिंग करणार आबा, सारं तुमच्या हाती आहे. राजा वरून मारता बी म्हणता प्लॅनिंग बी करा, कोणतं प्लॅनिंग करा बा ठीक नाही. कसं झालं, काय झालं, सरपंच झालं, पाहून आणलं त्याचा विचारपूस नाही करायला लागणार का एकामेकाला. हा काय भ्रष्टाचार किती केला, काय केला, किती गबाळ निघलं. राजा साहेब रुपया खाल्ला नाही हो, रुपया खाल्ला नाही ना. आणि तुम्ही राजा भ्रष्टाचाराचा आरोप लावून राहिले. 20 वर्ष झाले ग्रामपंचायत मी सरपंच आहे, बट्टानी अजून मुली. तुम्ही राजा आरोप लावता बा मावर आरोप. रुपया खाल्ला नाही ते सांगूच नका, किती खाल्ले आणि किती नाही, तर मोजल्याने जाऊन राहिले. थांबा तुम्ही, आता सध्या काही मी बोलत नाही. आलोच मी तर काय तर पाहा तुम्ही. बरोबर साहेब, पाबा काय आहे तर तुम्ही या बापा, या कोकून येतात पाबा काय आहे तर. आलोच ना, टेम्पे गिम्पेल तेल मी लावतो, थोडंसं पट्ट्याला तेल लावतो, बर्फाची लादी, मिरकूट आणि मीठ तयार करावं लागेल तुमच्यासाठी, धुनी द्यायला. झपकीने मी द्यायला लागेल, मला कबोललेली पाहिजे मी. काय करा गलगल मासानी काय अशा फटके बसायला पट्टा 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 पट थांबतो. थांब सरपंच. हा त्या जर पपलेच नाही काढले अंगावरची, मासाच कमी नाही केलं तिथं, मग म्हणतो लुकडाच करतो तुला, थांब. पण हे तुम्हाला या गोष्टी करून राहिले बाबा, झोडतात वाटते हो आपल्याला. नक्की पाहतो दादा हे काय सडेल घरकुला पाहिजे अटकलो मी. घेणं देणं रुपया खाल्ला नाही त्यातला, पण कसं माभोवती आले या साहेबानं बंदे पैसे खाल्ले लागलं असतं. या साहेबांना 6 जण मानावं दिलं सांगून दुःच्यानं. साहेब काही लाज वाटते हो तुम्हाला. हा पैसे तुम्ही ना खाल्ले, सारं हे झालं, पण पोलीसवाल्याने मानावं सांगितलं तुम्ही ना. मला दाबलं राजा अंदर घेणं दे ना. तुम्हाला सुद्धा नाही दिसलं वाटते माया. ते तोंड बोलल्या पैसे दिले मी तुम्हाला, तोंड बोलल्या जेवढे मागितले तेवढे. तुमचा घसा भरला आणि तोंड भरलं ना, तरी माना वकलेसाठी सांगितलंच ते येईल पोलीसवाले. मा ढुंगणार झपके मारले त्याही ना. वय काढले मा ढुंगणार वय काय सांगा तुम्हाला. आणि तुम्ही मोठे एवढी पैशाला आहे मानाव सांगून गरम. अरे बापा सरपंच, मी काले तुमचं नाव सांगू काहीच नाही, तोंडात शब्द नाही काढला ना. मीच तो खोटा बोलून राहिलो या पोलीसवाल्याबरोबर. याची काहीतरी शाळा आपली दोघांची जमून देतात हे भांडणं, आणि याचं गुल्ल्यासारखा करतील हे. मी नाही सांगितलं तुमचं नाव, तुमचं नाव. तो नका बोलू ना, एवढी कोण खोटं बोलता, जीभ झडीन तुमची. खोटं बोल सांगत. राजा मला गुंतून काय मोठं तुम्हाला सुख भेटलं काय. मला राजा जेला तडीचा वास नाही घेतल्या जाऊन राहिला. हागणी येटीच आहे, झोपणी येटीच आहे, बसणं येटीच आहे. काय राजा माझ्या सुखाय जिंदगीत बिबा घातला राजा तुम्ही ना साहेब. तुमचं भलं घेतलं तुम्ही करून, पैशाने झाले लठ्ठ तुम्ही, आणि मी मैसारा कचरा. सरपंच साहेब गलत तुम्ही नका ना. मी काहीच नाही सांगितलं ना, शब्द नाही काढला तोंडातून. या पोलीसवाल्याची चाल आहे, चाल तुम्हाला समजत नाही अजून. बाया पोलीसवाल्याची चाल आहे, तुम्ही नाव सांगसाल, मी तुमचं नाव सांगीन, असं केलं तसं केलं. दोघांचं क्रॉस कनेक्शन करणार, भांडणं लावून देणार. या पोलीसवाल्याची हे चाल आहे, समजून घ्या तुम्ही. मी काहीच नाही सांगितलं, तोंडही नाही उघडलं मी. आता एवढा मार खाल्ला असं आहे का असं असेल काही. मला तर डाऊटच आहे पुरा. काय तुम्ही खरं बोलून राहिले की पोलीसवाले बोलून राहिले की मला मार खाणार. काय घेणं ना देणं, आफत आली मा भोवती, हे घेणं ना देणं आहे. खरं बोलून राहिलं कोण खोटं बोलून राहिलं मला काय समजून नाही राहिलं. माझ्या सारं मस्त ढहिला आता. मित्र, उद्या लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा.